नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मोस्ट अवेटेड आहे. जेव्हापासून मी नाशिकला आली होती मला ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओवर कमेंट होता की तुझ्या माहेरची होम टूर दे. आता ह्या लोकांचं काम अजून पूर्ण झालं नाही आहे, पण मला निघायचं आहे म्हणून जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवते. बाहेरून सुरुवात करते. तर बाहेरचा परिसर काय मी दाखवत नाही तुम्हाला, मी सुरुवात करते आमच्या एंट्री गेटपासून. कसं आहे काय पूर्ण घर दाखवते. तर ही एंट्रन्स आहे आणि इकडेच आम्ही छोटंसं चप्पल स्टँड करून घेतलंय. आतही आहे आणि बाहेरही ठेवलंय, म्हणजे हेल्मेट आणि चपला बूट जे काही आहे ते ठेवता येईल. इकडे हा दरवाजा आहे. हा इकडचा जो जेवढा आहे हा ऑपरेटिंग आहे आणि हा जो आहे हा मी बंदच ठेवतो. हा बाहेरून दरवाजा दिसतो पण आतून पॅक आहे. जी डिझाईन आहे ते मी तुम्हाला आतून दाखवते. तर आतून हे असं काहीसं दिसतं. हे तेव्हा नवीनच निघालं होतं म्हणून आम्ही केलं होतं. हा सूर्य आहे ना पप्पा याच्यावर, हा सूर्य आहे ना दरवाजावर अर्धा. काय काय हा सूर्य आहे दरवाजावर हो अर्धा. हो, सूर्य अर्धा सूर्य. आणि हाफ- हे असं आहे. हाफ इथे पण एक चप्पल स्टँड आहे आणि हे आम्हाला याच्यात आलं होतं वहिनीच्या रुखवत मध्ये. सो ते तर ह्या एंट्री आहे इकडनं आणि इकडे असं हे टीव्ही युनिट म्हणू शकतात जे अर्धवट आहे, कारण इथे आमची आधी फ्रेम होती धबधब्याची, ती तिथे तशीच लावायची आहे. इथे बैलगाडी येणार आहे आणि अजून बाकीच्या गोष्टी आहे, बट त्या आता आय डोंट नो, म्हणजे दिवाळीपर्यंत होतील असं वाटतंय. इकडे पण आम्हाला झाडच ठेवायचे आहेत, पण सध्या खूप असे आम्हाला जसं हवंय तसं मिळत नाही म्हणून आम्ही मिशोवरनं मागवलेत. आणि इथे ऍक्च्युली इथे महाराजांची जागा होती, बट तिथे तो फोटो पुरत नाहीये म्हणून खाली ठेवलाय. जागा पुरत नाही. हा, आणि आमच्या गुरुजींनी सांगितलं लावायची तर पूर्व पश्चिम लावा, नाही तर लावू नका. तसा तिकडचा पण एक कॉर्नर येतो, बट पाय जातात त्याच्यामुळे ते बरोबर नाही वाटत. तिकडे So- बसल्यावर पाय जातात असं. हे महाराजांचं घर आहे ना, आपण त्याच्यात राहतो राईट. Yes, ह्या yes. महाराजांचा आणि ह्या महाराजांचा. सो ही फ्रेम पण बऱ्याच वर्षापूर्वी घेतली का बाप्पा आपण. हो, 10 वर्ष झाले. तर माझा हॉलचा पूर्ण लुक दाखवते. असा काहीसा हॉल आहे हा. तर अजून ह्या टेबलवरची काच यायची बाकी आहे, कारण माहित नाही ती कधी येते आता अजून. दादाला जी हवी आहे ती तशी एक्झॅक्ट मिळत नाही आम्हाला, बट बघूयात. आणि इकडे जे आहे ना हे ओपन स्पेस याच्यावरती असं ओपन आहे. पाणी वगैरे काही येत नाही, वरतून पॅक आहे, बट इथून छान प्रकाश असतो. खिडकीतून बाहेर दाखव ना. हा, ते गार्डन साठी खिडकीतून हा. येस येस. तर असं काहीच. हे कशासाठी केलं होतं पप्पा तुम्ही? गार्डन जागा पण आम्ही ती पॅक करून टाकली. पॅक करून टाकली, कारण आमच्या आजूबाजूला गार्डन आहे. गार्डन आम्ही प्रॉपर गावात राहतो, नाशिकच्या जवळ राहून गावात राहतो. किती बाय कितीचा हॉल आहे पप्पा आपला? 21 बाय 13. 21 बाय 13. आणि आधी आमचा असा वेगळा सोफा होता जुन्या 21 आणि पद्धतीचा, ती 5 फुटाची ती लॉबी वेगळी आहे ना. ती वेगळी आहे. येस. आणि हा झोका आमच्या गौरीचा बराच जुना आहे आणि इथे काय आम्हाला साखळी वगैरे लावायची गरज पडली नाही. हे आमच्या आजीनी गुंफलेलं आहे गाव 6 वर्षापूर्वी, आणि ते अजूनही तसं आहे. आमची गौरी चांगली 30 किलोची झाली आहे, बट त्याला काहीच होत नाहीये. हा ठेवून दिलेला होता, बट आता सखीमुळे पुन्हा काढलाय. सो इकडे असं मस्त हे लॉन आहे आणि ह्या साईडला खिडक्या आहेत, म्हणजे व्हेंटिलेशन राहावं म्हणून. इकडे आमचं पार्किंग येतं आणि ह्या साईडला बोर वगैरे आहे मागे. पाण्याची टाकी, वॉटर. हा, पाण्याची टाकी वगैरे आहे. सो बेसिकली हे यांच्या स्वप्नातलं घर आहे का पप्पा? येस येस, करेक्ट. कितवा घर आहे तुमच्या लग्नानंतरचं, म्हणजे राहायला आलेलं? हे 3रं घर आहे आमचं. 3रं कसं काय? 4थं येईल ना. 3रं. नाही, तुम्ही आधी तिकडे राहायचे ना. अच्छा, स्वतःच 3रं आहे. स्वतःच 3रं, भाड्याचं 3रं. हा, आम्ही आधी त्रिमूर्ती चौकात राहायचो, नंतर आम्ही 1 BHK मध्ये राहायचो. आम्ही आधी फक्त एकाच रूम मध्ये राहायचो, मध्ये पडदा लावून. नंतर आम्ही 1 BHK घेतला, नंतर 2 BHK घेतला आणि मग हळूहळू आमचं स्वप्न पूर्ण झालं. आणि याच्यानंतर आम्ही आता 3 BHK पण बुक केलाय. हा, या पप्पाने अजून एक घर घेतलंय, बट आणि हा जो आहे हा 4 BHK. सो असं मस्त मोठा लिव्हिंग रूम आहे. आणि आता नवीन सोफे आले, बट हे जे आहे हे सगळं पप्पांचं चॉईस आहे, कारण हे त्यांच्या मेहनतीचं घर आहे. आणि याचं कन्स्ट्रक्शन पण तुम्ही केलं ना पप्पा? येस येस. मी 2.5 वर्ष बाहेरचा माणूस नव्हता, त्या आर्किटेक्ट कडनं प्लॅन वगैरे काढून आणलं. एका विटेवर त्यांनीच पाणी मारलंय. आम्ही तिकडे राहायचो, मग याला कामटवाडा रोडला तिकडे राहायचं, तिकडनं पप्पा इकडे यायचे. सो हा असा काहीसा लुक आहे घराचा, म्हणजे हा हॉल आहे आमचा. बरं, ह्या टीव्ही युनिटला स्टोरेज केलेलं आहे आम्ही, आणि इकडे थोडंसं स्टोरेज आहे जिथे पप्पांच्या ऑफिसचं काम आहे, जिथे आम्ही हात बीत लावत नाही.
बट या सोफा जो आहे हा याला अजिबात स्टोरेज वगैरे नाही, कारण घरात ऑलरेडी खूप स्टोरेज झालेलं होतं. याला फक्त विनियरची पॉलिश आहे वरतून. विनियर लावून विनियर आहे polish. अच्छा, पॉलिश नाही, विनियर. विनियर आहे ते पूर्ण. त्याला पॉलिश केलंय. आणि हा पण खूप दडच झालाय, याच्यावरची काच बाकी आहे जी पण येईलच लवकर. आणि इकडनं पण लुक दाखवते मी. हॉलमधून या 3 पायऱ्या चढल्यानंतर आमचं किचन येतं. आणि आमच्या घरात पायऱ्याच पायऱ्या आहेत, ज्याचा आता यांना त्रास व्हायला लागलाय. आधी किचन पूर्ण प्लेन होतं, डायनिंग आमचं ह्या साईडला होता. आता आम्ही थोडंसं पार्टिशन केलंय. तर डायनिंगचा जो ह्या ज्या खुर्च्या आहे यांचं कुशन आणि सोफाचं कुशन एक्झॅक्ट सेम घेतलंय. आणि आत्ता सगळे डायनिंग टेबलवर जेवतात का हो पप्पा? यस यस करेक्ट. याच्या आधी कोण हॉलमध्ये कोण इथे, म्हणजे डायनिंग टेबलचा सगळ्यात जास्त वापर आपल्या आजीने केलाय. आणि आता आजी नंतर आता गुपचूप सगळे बसताय. सो डायनिंग टेबल आहे. फळं घरात कंटिन्यू असतं, बाकी काय असो ना असो. हा, आणि इकडे आमचे आजी बाबा आहे. हा, घराचे खरे मालक नाही ग, मालकीन. बाबा तर नव्हतेच. आणि इकडे पण अजून डेकोरेशनचं वगैरे ठेवायचंय. ह्या मूर्त्या पप्पांनी आणल्या होत्या, आता फिरायला गेलो होते तिथून, बट त्या नाही सूट होते. बट आम्ही ठेवलंय सगळं छान छान करून. इकडे डायनिंगचा एरिया, तिथे पण खिडकी आहे जिथून व्हेंटिलेशन खूप छान येतं. इकडे आमची बॅक साईड आहे किचनची, जिथे धुणं भांडे वगैरे करायला मागे जायला जागा आहे. करायचं नाही. येस, दाखव बाहेरच काय. सगळी हिरवळ हिरवळ आहे आमच्याकडे बाहेर, म्हणजे आमच्याकडे नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ आहे. आणि इकडे एक स्टोरेज केलंय. पिशव्या ओनली पिशव्या. ओनली Bag. पिशव्या, कारण बाहेर जाताना खूप वणवण होते बाजारात वगैरे जाताना. एक्स्ट्रा काय असतील बॉटल. इथे ऍक्च्युली आम्ही झाडू वगैरे टांगायला केलं होतं, बट आई त्यांनी इथे हे कप्पे टाकून घेतले की त्यांना ते जे आहे ना ते सगळं कपडे ठेवता धुण्याचे येईल. साबण पावडर. बेसिकली संगीता ताईला इझी होईल का ग सगळं घ्यायला. कामाला. आणि इथे हे सगळं, इथे पण आता डेकोरेशनचं येईल जे येईल ते. इकडे दाखव आई, आईने किचन डिझाईन केलाय बेसिकली. ओके, तर हा माझ्या मम्मीचा फोटो आहे. जनरली ठेवत नाही माहेरचे, पण आमची आजी सगळ्यात आधी गेलेली होती. हा, पण दक्षिणमुठी ठेवायचं म्हणून तर मी असं इथे किचन मध्ये ठेवलाय. ओके, चल दाखव वरचं पटपट आता. इकडे सगळं खाऊ आहे, कारण घरात सगळेच फरसाण चिवडे बिवडे खाणार आहेत घरात. सो सगळा खाऊ तिकडे आहे. आणि फराळ म्हणायचं त्याला. हा, फराळ डॅड, तेच ते. आणि इकडे सगळ्या एक्स्ट्राच्या डाळी वगैरे ज्या आहेत बेसिक त्या आहेत. हा, कडधान्य टाईप. आणि हा जो खालचा खाऊ आहे याच्यातल्या बऱ्याच गोष्टी मी संपवून टाकलेल्या आहेत, बट ठीक आहे. खाली हे सगळे पिठांचे डबे, म्हणजे सगळ्या आपले हा, ज्वारी बाजरी, घरात प्रत्येकाला वेगवेगळी भाकरी पोळी असे खूप प्रकार आहे आमच्या घरात. सो ते फक्त पिठांच्या डब्यांचा कप्पा झालाय. आणि इकडे हा पसारा, हे मला न्यायचंय पुण्याला, त्याचा पसारा आहे हा सगळा. या साईडच्या कप्प्यात काय? इकडे सगळं साखर, चहा पावडर, म्हणजे जे एक्स्ट्रा वाला सामान आहे. किराणा सामान. ओके, हे मला खूप आवडलंय घरात. डाळी सर्व डाळी. कारण याच्यामुळे ह्यावेळेस मला जास्त फोन करावे लागले नाही की कुठे काय ठेवलंय. सगळं अगदी इझिली सापडलं, कारण जेवढं जनरली आपल्याला घरात स्वयंपाकाला लागतं ना ते सगळंच त्यांनी केलंय. आणि कलर कॉम्बिनेशन पण छान घेतलंय, रोज गोल्डा ब्लॅक. वरती सर्व डबे पापड वडे काय असेल. आणि फर्निचरचं डिझाईन पण पप्पाचं आणि दादाचं सगळं. ओके, इकडे ही फ्रीजची सेपरेट जागा आहे. आणि वरती काय ठेवलंय आई? आणि डबे, आमच्याकडे प्रत्येक प्रकारचा डबा आहे गौरीमुळे. हा, तिथून बघा बाहेरचं ओपन स्पेस गार्डन दाखव आम्ही लावलेले. हे सगळं जे आहे मागचं, हे सगळं माझ्या पप्पांनी आणि आजीने केलेलं आहे. सगळ्या प्रकारचे झाड आहेत मागे. ओके, सो पप्पाला घराचं नाही, पण पप्पाला घराबाहेरचं खूप कौतुक आहे. आणि किचन ओटा काहीसा असा दिसतो. आणि हा असा खूप कम्फर्टेबल आहे. बेसिकली मला पुण्याला आणि सिन्नरला गेल्यावर थोडं वेगळं वाटतं, कारण हा एकदम म्हणजे कमरेपर्यंत येतो आणि मोठा आहे, रुंद आहे खूप. इकडे पाण्याचं आहे, वरती पण पाण्या म्हणजे माठ आहे, वरती पाण्याचं आहे. इथे स्वयंपाक करायला खूप छान वाटतं, कारण बाहेर इतकं छान वाटतं ना ते आपलं झाडं वगैरे बघून. इथे जे आहे हा भाग चेंज होणार आहे अजून. इथे पण काळा काचा येणार आहे. जेव्हा टेबलचा येईल तेव्हा इथे काय होणार आहे ते होणार आहे. बट सध्या असं आहे मस्त सुटसुटीत. मी किचनचा पण पूर्ण लांबून व्ह्यू देते. ओके, असं काहीच आहे किचनचं काय साईज आहे पप्पा? किचनची साईज 9 बाय
बहुतेक 18 असेल. ओके 9x18चं किचन आहे. आणि आता हे आमच्या मालकिनीची रूम दाखवते. ओके, आणि ही आहे आमच्या घर मालकिनीची रूम, म्हणजे आमच्या आजीची रूम, जी आता नाहीये, बट ही आजीची रूम आहे आमच्या. आणि हिला अजून पण असं काही आणायचं असेल आम्ही म्हणतो कुठे कुठे गायचं असेल तर आजीच्या रूम मध्ये, गौरीमध्ये पण जी आजीची रूम आहे. तर आजी नाहीये, आजीला जाऊन जवळजवळ 2 वर्ष होतील आता, बट ही तिची रूम आहे आणि तिच्याच नावाने ओळखली जाईल. या आधी ह्या रूमचा अचानक लाईट लावायची किंवा इकडे तिकडे वस्तू ठेवायची आम्हाला कोणालाच परमिशन नव्हती. 3 वर्षे माझी आजी बेडवर होती, बट आमची कोणाची हिंमत काय तिच्या बेडच्या आसपास काही ठेवायची या टाईप होतं. आणि माझ्या आजीचा एक विशेष सांगते, मी लग्नाच्या वेळेस जॉब सोडला होता, कारण मला सोडावा लागला होता लग्नाच्या वेळेस. तर माझी आजी अशिक्षित होती, असं काही खूप सुशिक्षित वगैरे असं काही नव्हते, बट तिने तिचे 3 पोरं पण शिकवले. आणि तेव्हा पप्पाला म्हणायची काय येडा आहे हा, यांनी जॉब सोडायला लावला आणि पोरीचं लग्न लावून दिलं. आणि जेव्हा पण मी सासरून माहेरी यायची ना, ती मला कधीच विचारत नव्हती काय गं तुझं बरं आहे का, सासू कशी आहे, सासरा कसा आहे, नवरा कसा आहे. ती मला विचारायची लागली का नोकरी तुला. गेली. आमचे खूप भांडणं व्हायचे आजीचे माझे, बट आम्ही तिला आता miss करतो. खूप मिस करतो तिला आम्ही. आणि सगळे म्हणतात की सखी जी आली ना माझ्या पोटी तीच आली, म्हणजे गौरी आणि सखी लिटरली पणजी आजी सगळं सेम. तर देवघरा असा आहे, म्हणजे देवघर असं आहे आमचं. हे मी तुम्हाला आधी पण दाखवलं होतं. याचे पण लाईटचं काम जे आहे ते बाकी अजून, बट असा छान दिसतोय तो. आणि आम्ही 2 करून घेतले, कारण बऱ्याच ज्या पूजा असतात आपल्या लक्ष्मी पूजनच्या वगैरे त्या जोडीने कराव्या लागतात. सो हे असं गोड दिसतंय. आधी इथे एक रूम होती, त्या रूम मध्ये हा जो तेवढा देवारा आहे ना, एवढी एक रूम होती, त्याच्या आत छोटंसं मंदिर होतं. बट आता आई पप्पांच्या दृष्टीने पण आम्ही असं करून घेतलंय छान. इथे हा बेड आहे, आजीचा बेड. माझी आई कपडे शिवते, म्हणजे मी कधीच बाहेर ब्लाऊज शिवला नाहीये, मी आणि वहिनीने. सो हे आईचं मशीन आहे जे आम्ही इथे ठेवलंय. हे जे फर्निचर आहे ना आमचं, हे आधीपासून होतं. एवढंच फर्निचर होतं का, म्हणजे प्रत्येक रूम मध्ये बेड होता, पण कबड जे होतं ते फक्त याच रूम मध्ये होतं. याचा आम्ही फक्त आता लॅमिनेट जे आहे, लॅमिनेट का सनमायका जो आहे तो चेंज करून घेतलाय. आणि आधी कॉफी कलर कॉफी कलर मध्ये होता, आणि आधी आम्ही याचा कपडे ठेवायला वापर करायचो. आता आम्ही याच्यात जुने पडदे, उरलेला किराणा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. स्टोर रूम झाली बेसिकली आमची ती ह्या साईडची. बट बेसिकली आमची पूर्ण देवाची रूम आहे. आणि हे आमच्या आजीचा बेड. बस आजीच्या रूमच्या एक्झॅक्ट समोर आहे ना हे वॉशरूम आहे, जे इंडियन आहे, म्हणजे एकत्र आहे, इंडियन आहे, कारण आजीला तसंच लागायचं. तर किचन मधून जर तुम्ही हॉल बघाल ना, तर तो असं दिसतं. ह्या 3 पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर किचन आहे. आणि इथून सगळ्यात वरती गेल्यानंतर तो येतो तो मम्मी पप्पांचा बेडरूम आहे. चलो उधर चलते अभी. ओके, तशा काहीशा पायऱ्या चढल्यानंतर आई त्यांचं बेडरूम आहे. वरती आधी नॉर्मल होतं, आता असं छान करून घेतलंय, जे मला प्रचंड आवडलंय. आणि जिन्यात ना आम्ही हे जे ठोकळे आहेत ना, ह्या काचा वगैरे लावलाय, त्याच्यामुळे इथून पण छान सूर्यप्रकाश येतो. कशाची, काचेची वीट, काचेची वीट आहे ती लावली आहे, तर छान प्रकाश वगैरे येतो. सो दिवसा लाईट लावायची कधीच गरज पडत नाही. चला मम्मी पप्पांच्या बेडरूम मध्ये. तर ही आहे मम्मी पप्पांची बेडरूम, जिथून किचनचा वगैरे व्ह्यू एकदम प्रॉपर आहे. आणि इथे कबडला अशी सेपरेट जागा होती. इथे ना कबडला अशी सेपरेट जागा होती, सो त्यांचं एकदम छान जमलंय. इथे एक स्टँडिंग बाल्कनी आहे, आणि इथून पण सगळी हिरवळ आहे, म्हणजे सगळीकडे हिरवळ आहे. आणि हा माझा फेवरेट कॉर्नर आहे सिटिंग एरियाचा. एकदम छान वाटतं इथे बसल्यानंतर. मी जवळून पण दाखवते, लांबून इथे पण. पण व्हेंटिलेशन जे आहे ते खूप छान येतं, कारण ही खिडकी आहे, इकडे हा दरवाजा आहे. आणि इकडे हे जे वॉशरूम आहे याच्या समोर पण एक मोठी खिडकी आहे, त्यामुळे एकदम छान व्हेंटिलेशन येतं इथे, म्हणजे फॅनची वगैरे गरज पडत नाही. आणि मस्त मोठा रूम आहे. इकडे हा स्टडी टेबल आहे, कारण पप्पांचे रिटायर झाले तरी ऑफिस रिलेटेड जे कामं असतात ते असतातच. आणि त्यांना वाचनाची पण खूप आवड आहे, मम्मीला आणि पप्पांना दोघांना पण. सो हे त्यांच्यासाठी पण आहे. आणि मोस्टली कशी दादा वहिनी दिवसभर घरी नसतात, सो गौरी कधी इथे अभ्यास करते, कधी इथे अभ्यास करते. सो हा इथे गरज नव्हती. इथे आम्ही आधी हे घेतलं होतं, इथे आधी ड्रेसिंग टेबल वगैरे घेतला होता, बट नंतर सगळं कॅन्सल करून इथे स्टडी टेबल केला. आणि इकडे हा मोठा असा ड्रेसिंग टेबल घेतलाय, जेणेकरून साडी वगैरे नेसल्यावर काही इश्यू व्हायला नको. अजून हे सगळं सेट व्हायचंय, आणि याची थोडीशी पॉलिशिंग बाकी आहे, बट होईल ते पण. वॉलपेपर पण येणार आहे, बट अजून आता हळूहळू होईल सगळं. आणि ह्या साईडला वॉशरूम आहे, ज्याच्यात बाथटब वगैरे असं बसू शकतो, इतका मोठा आहे. त्या स्टडी टेबलच्या खाली आमच्या वहिनीचा माल आहे, म्हणजे याचा मेडिकलचा जो माल आहे ना एक्स्ट्रावाला, तो ती इथे आणून ठेवते. सो असं आहे. हा रूमचा पण व्ह्यू देते पूर्ण मागून.
आईंदांच्या बेडरूम मधून अशा 5 एक पायऱ्या चढल्यानंतर येतो माझा आणि दादाचा रूम. तर आधी आपण जाऊयात माझ्या रूम मध्ये. ओके, तर हा माझा बेडरूम आहे जो मला पिंक पिंक करायचा होता गौरीला आणि मला, बट तो सगळा व्हाईट करून ठेवलाय. बट ठीक है, चलता है, जैसे है वैसे हमको बहुत पसंद है. तर इकडे जे आहे इकडे माझा पसार आहे कारण मला पुण्याला जायचंय. इकडे हा याची मला खूप आवश्यकता होती, सो मी दादाला सांगितलं होतं हे कर, मला रील्स वगैरे काढायला किंवा मेकअप मला खूप लागतो, सो हे इझी पडेल. या खिडकीतूनही बाहेर हिरवळच हिरवळ आहे कारण आमच्या शेजारी दोघं साईडला प्लॉट रिकाम आहेत, त्याच्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे. आणि हे इकडे आल्यानंतर वॉर्डरोब आहे. ही साईड माझी आहे, ही साईड गौरीची आहे, फिक्स आहे. मी तिच्या ह्याच्यात काही ठेवत नाही, ती माझ्या ह्याच्यात काही ठेवत नाही. इकडे पण मोठं वॉशरूम आहे, एवढं असं मोठं वॉशरूम आहे. आणि वरती स्टोरेज आहे सगळं. मी तुम्हाला खालच्या रूम मधलं स्टोरेज दाखवायचं राहून गेली, बट असं आहे. सो ही माझी रूम आहे. आणि हा आहे दादा वहिनीचा बेडरूम, जिथे मी सध्या मागच्या 1.5 महिन्यापासून काय काय मांडून बसली होती, ठिया मांडून का कब्जा केला होता? कब्जा. सो दादाचं काहीतरी काम चालू बबलू आहे. वरती गेला अजून. हा स्टडी टेबल तसा गौरीसाठी आहे, बट सध्या दादा यूज करतोय. इथे पण कप्पे ठेवले, मेडिसिन्स आमच्याकडे, आमचं घरचं मेडिकल आहे, त्याच्यामुळे काही लागलं तर एक डोकं दुखलं तरी गोळी औषध सगळं येतं. असं करून जमा झालेलं सगळं ते. आणि वरचे ते कप्पे रिकामे होते, वरती सगळं गौरीचंच आहे. इथे जे काय आहे ते गौरीचंच आहे आणि त्याचं काम चालू, याला डिस्टर्ब करणं नको. हे मोठं वॉर्डरोब आहे. हे केल्यानंतर आम्हाला कळलं की जरा जास्तच मोठं झालंय, बट ठीक आहे. दादापेक्षा वहिनीपेक्षा दादाचे कपडे जास्त आहे, सो दादाने मोठा कप्पा घेतला. इकडचा वहिनीचा आहे. वॉर्डरोब तर मी काही तुम्हाला ओपन करून दाखवत नाही. इकडे हा मस्त किंग साईज बेड आहे. सध्या झोळीमुळे तो आडला जातोय, बट सखीला झोळी लागते, सो असं काहीतरी आहे. इकडे हा छानसा मिरर आहे वहिनीसाठी. आणि इकडे ज्या काचा लागल्यात त्या माझ्या रूम मध्ये लावायच्या बाकी आहे. आणि ही एक्झॅक्ट किचनच्या वर येते, त्यामुळे हा जो आहे हा गार्डनचा व्ह्यू आहे. इथून सगळे झाडं दिसतात. ऍक्च्युली मागची जी जागा आहे ना ती प्रॉपर गार्डनचीच जागा आहे. तर इथे सगळी हिरवळ आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळे झाड आहे जे पप्पांनी आणि आजीने लावले होते. ही गार्डनचीच जागा आहे, म्हणजे आमच्या घराच्या मागे एक्झॅक्ट गार्डन आहे, ते म्हणजे अजून डेव्हलप नाहीये. बट आम्हाला इथे राहायला येऊन जवळजवळ 15 एक वर्ष झाली आहे. सो जेव्हा आम्ही आलो होतो त्याच वर्षी झाडं लावलेली आहे. सो सगळ्या प्रकारची झाडं आहे आणि चहूबाजूनी झाडं आहेत, त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं. तर इथे पण व्हेंटिलेशनला काही इश्यू नाहीये. इथे ही खिडकी आहे, ही खिडकी आहे आणि समोर ही मोठी गॅलरी आहे. सो सगळं ओपन केलं म्हणजे कोणत्याच रूम मध्ये फॅनची गरज पडत नाही, इतकं छान व्हेंटिलेशन आहे. इकडे ही एक मोठी गॅलरी ज्याची आम्हाला एक रूम करायची होती, बट काही आवश्यकता नव्हती म्हणून आम्ही ती मोकळी सोडली. ती जास्त यूजमध्ये येत नाही आहे सध्या, तर अजिबात यूज केली नाही कारण सखी होती आणि तिथे नको वाटतं तिला बाहेर सोडायला. बट तरी पण अधूनमधून जायचो, बट ती खूप क्लीन नव्हती. पण म्हटलं आसपास दाखवूयात कसं छान दिसतंय ते, म्हणून घेऊन जातो. मोठी अशी गॅलरी आहे, बट सध्या आता तिचा यूज नाहीये जास्त. बट तुम्हाला मी मागची साईड तशी हे आमच्या हद्दीत आता मागे गेट बीट करू शकतो, असे आमच्या मालकीचे झाडं झालेत सध्या. So याचं छान आहे. व्ह्यू एकदम मस्त आहे कारण इथे खूप मोकळं आहे आणि आम्ही नाशिकच्या खूप जवळ राहतो. आम्ही पंचवटीपासून हार्डली 10 मिनिटं अंतरावर राहतो आणि स्टील इथे सगळं गावाकडचं. इथे सगळे प्लॉट पण असे भरलेले नाहीयेत, सो सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे. ते सखीच्या घारी आजीचं घर आहे, जिथे सखी आता आराम करायला गेली आहे. सो या, ही दादाची बेडरूम, याचा पूर्ण व्ह्यू. तर असं काहीच होतं आमची होम टूर. अजून पूर्ण झालं नाही घर, 30% काम बाकी आहे. ते दिवाळीपर्यंत कराल पप्पा तुम्ही लोक? हो, नक्की नक्कीच नक्की. तेव्हा मी आली का प्रॉपर होम टूर देईल, तेव्हा सगळं सगळं राहील झालेलं इकडचा. इकडे बाय द वे वॉलपेपर वगैरे किंवा आमची फोटो फ्रेम नाही, वॉलपेपरच येणार आहे, तर वो भी दिखेगा. पप्पा हे तुमच्या स्वप्नातलं घर आहे, राईट? तुम्हाला काय नक्कीच. बोलायचं या हो. घराबद्दल? हे माझंही स्वप्नाचंच घर आहे. अजून नक्की काय किती कष्ट केले याच्यासाठी असं? मग आता ते मेहनत पुरं आयुष्य याच्यात घालणं. आज माझं 60 वर्ष झालं हं. आतापर्यंत, त्याच्यासाठीच केलं ना. पण तुम्ही इथे कधी 15 वर्ष झाले ना आपल्याला इथे राहायला इथे येऊन. 15 वर्ष झाले, पण 60 वर्ष वयाच्या. तुमचं लहानपण सांगा, तुम्ही इमॅजिन केलं होतं तुमचं असं छान घर होईल वगैरे? नाही, माझी ती इच्छाशक्ती होती की मला काहीतरी करायचंय, तो काही विषय नाही. आमच्या गावाला तिथं खूप छोटे छोटे सुरुवातीपासून, घर हां. होते.
इव्हन याच्या आधीचं पण जे होतं ते आमचं 1 BHK होतं, पण 2 BHK कन्वर्ट केला होता. सुरुवातीपासून मी ती मेहनत घेतलीच ना त्याच्यासाठी. हा, खूप मेहनत घेतली पण आता त्यांना आम्हाला इतकं छापावं लागतं. रिझन आहे हे, म्हणजे आमच्या घरात आम्हाला लहान मुलांना जेवढं बोलावं लागतं फोन घेऊ नका त्याच्या 2 पट एक्स्ट्रा यांना बोलावं लागतं फोन घेऊ नका. काय करता तुम्ही फोन मध्ये एवढं? काहीच करत नाही. अं? तर काय करणार? या तुम्हाला हे चेहऱ्यावरनच थोडेसे रागीट वाटत असतील आणि नाहीये. खोटं बोलतात तुम्ही. या माणसाला रागवण्याची हिम्मत घरात फक्त माझी आहे आणि आता थोडी थोडी गौरीत गेलेली आहे. आणि फोनवरनं म्हणा किंवा बाकी काय हसता, काय खोटं आहे का? म्हणजे अकाउंट मधनं पैसे काढायची हिंमत पण माझी की द्या द्या द्या, नाही दिले तर गुपचूप ट्रान्सफर करून घ्या. बट वी आर हॅपी. या घराचं जेवढं फर्निचर आहे आत्ताचं ते सगळं त्यांच्या मर्जीनुसार झालं, कारण हे त्यांना हवं होतं. सन्मायकापासून सगळं त्यांनी हे केलं होतं. डोकं पण त्यांनी लावलंय, दिवसभर पण तेच बसायचे आणि हे त्यांचंच आहे का? आणि घराचं नाव काय? योगेश्वरी. का बरं योगेश्वरी नाव ठेवलं आपण घराचं? ते आमचं कुलदेवीचं पण नाव आहे. आणि दुसरं आणि रिझन काय आहे? दुसरं आमचं योगिता आणि ज्ञानेश्वर या दोघांनी मिळून तो जोड योगेश्वरी झाला. तुमच्या पोराचं नाव काय? त्याचं नाव योगेश आहे. म्हणजे यांनी मला खूप आधी घराबाहेर काढलेलं आहे. सो असं आमच्या बंगल्याचं नाव योगेश्वरी आहे. आंबेजोगाईची जी देवी आहे ती आमची कुलदैवत आहे, म्हणजे यांचं कुलदैवत आहे, आता माझं नाही. तर असं काहीच आहे. तर छान आमचं घर आहे. आई तुला किती आवडतं घर? आई फार लांब आहे. खूप आवडतं. सो तुला काय बोलायचंय? आता मी चाललीये. मग आता मुलगी सासरी गेल्यानंतर किती पण नाही दिवस मी चाललीये. त्याच्या आधी माझ्या ब्लॉग मध्ये दुसरं काही बोलायचंय का असं मी म्हणते. पप्पा फोन नाही, चला हे लादा होईल असं मी करेल त्याची हळूहळू सवय. आता 2-3 दिवस असे पण ते पुण्याला आहेत. सो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तुम्हाला जर आमचं घर आवडलं असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला आवडलं असेल तर खाली कमेंट करा. तुम्हाला काही चेंजेस सांगायचे असेल ते पण सांगा, कारण अजून इन प्रोग्रेस आहे. कारण जवळजवळ 1.5 महिना झाला का राहायला येऊन, आणि कंटिन्यू आम्ही लग्न कार्य फिरत होतो, त्याच्यामुळे जे राहिलंय ते राहून गेलंय. बट आम्ही हळूहळू, म्हणजे हे मी नाही, हे आणि वहिनीचं घर आहे, आईचं घर नाही, वहिनीचं पण घर आहे माझ्यापेक्षा, वहिनीचंच आहे आता. हा, सो आम्ही बदल पण करू. तर तुमचे जे काही सजेशन असेल ते पण खाली कमेंटमध्ये सांगा. आणि घर कसं आवडलंय, म्हणजे घर आवडलं असेल तर ते पण खाली कमेंटमध्ये सांगा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जमलं तर मी पुण्याच्या घरची टूर देईल पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण आई आहे तर घर छान आवरून होईल माझं. बाय.